ही पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी बघा, एकदम मस्त आणि मऊ झालेली आहे। यात कोणत्याही प्रकारचं मी उकड घेतलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा ही भाकरी बघा किती छान मऊ दिसते, पातळ दिसते। एकदम तुम्ही चपाती लाटता तशी लाटून ही बनवू शकता। तर एकदम सोपी अशी तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे आणि ही भाकरीची जी रेसिपी आहे पूर्ण बघा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। चला सुरुवात करूया। मी इथे बघा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे तांदळाचं पीठ एकदम ताजं आहे आणि शक्यतो भाकरी जर करत असाल ना तर जास्त जुनं पीठ नाही घ्यायचं। 15 दिवसांपेक्षा जास्त जुनं असेल तर त्याने भाकरी बिघडते सुद्धा आणि पटकन थापत पण नाही, जरा चवीला वेगळीच लागते। तर इथे बघा हे छान पांढरं शुभ्र पीठ घेतलेलं आहे। इथे वजनी प्रमाणात 200 ग्रॅम हे तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे। आता तेच भांडं मी घेतलं आहे आणि आपल्याला पाणी गरम करायचं। तर मी इथे पाण्याचं प्रमाण तुम्हाला दाखवते। आधी मी कमीच घेतलेलं आहे तुमच्यासाठी, हे बघा दाखवते मी। आणि इथे तळाला थोडंसं पाणी घेतलं आहे। पीठ आपलं अर्धा टोप होतं। आता हे पाणी मी गॅसवर गरम करायला ठेवलं आहे, चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। आता हे पाणी बघा काही वेळाने चांगलं गरम झालेलं आहे। हे कडकडीत गरम केलं पाणी पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे गरम केलं पाणी तांदळाच्या पिठामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे। पाणी खूप असं गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करायचं सुरुवातीला। आता हे जे पाणी आहे थोडंसं कमी पडलेलं आहे। परत एकदा मी पाणी गरम करणार आहे, म्हणजे जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं तेवढंच पाणी गरम करायचं। शक्यतो तुम्ही जास्त पाणी गरम करून पण ठेवू शकता, पण इथे प्रमाण जर सांगायचं झालं तुम्हाला तर जेवढं पीठ होतं मी इथे तेवढंच पाणी मला लागलेलं आहे। पुन्हा एकदा मी पाणी गरम करून सगळ्या तांदळाच्या पिठामध्ये घालते बघा। आणि पीठ पातळ असं एकदम पातळ असं तसं नाही करायचं, हलकं चिकट झालं पाहिजे पीठ, एवढंच पाणी वापरून घ्यायचं। जर अंदाज येत नसेल तर तुम्हाला मी सांगते। आता बघा चमच्याने मिक्स करून झालेलं आहे। आता मी हाताने हलक्या हाताने सगळं पीठ एका जागेवर आणते बघा, मळायचं नाही आताच कारण खूप गरम आहे। आता हे पीठ आहे ना 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। आणि हे बघा इथे मी झाकण ठेवून दिलं होतं 10 मिनिटासाठी। आता हे 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते हे बघा। आणि चांगलीच वाफ व्यवस्थित या तांदळाच्या पिठाला लागलेली आहे। आता हे बरंचसं गरम आहे पण मला इथे हाताला सोसवतं त्यामुळे मी तसं करते। तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही एखाद्या वाटीने किंवा तांब्याच्या खालच्या भागाने सुद्धा तुम्ही करू शकता। तर इथे बघा चांगलं असं पीठ मळून घ्यायचं। जसं मी तुम्हाला सांगितलं पातळ नसलं पाहिजे पण चिकट असलं पाहिजे ते पीठ, म्हणजे भाकरीचं पीठ। आणि हे जे कणिक आपलं तयार झालं आहे भाकरी, चांगलं 3 ते 4 मिनिट आहे ना मळायचं थोडा वेळ। आणि बघा असा गोळा तयार करायचा आणि चांगलं चिकट झालं आहे आणि असंच पीठ भाकरीचं हवं आहे। तर चला भाकरीचं कणिक मळून झालं आहे, भाकरी करायला घेऊया। थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं आहे, आपल्याला भाकरीला लावण्यासाठी लागेल। तर कणकेचा गोळा एकदा पोळपाटावर चांगला फिरवून घ्यायचा आणि जेवढे गोळे आपल्याला करायचे तर इथे मी पातळ अशा तांदळाच्या भाकरी करणार आहे। तर जेवढा मला गोळा लागणार आहे तेवढा मी घेतलेला आहे आणि बाकीचं आहे ना झाकून ठेवून द्यायचं तसंच। आणि जसं जसं तुम्हाला भाकरी करायची असेल तेव्हा एक एक काढून पुन्हा एकदा झाकण तसंच ठेवायचं आहे, म्हणजे पीठ आपलं कोमट गरम राहतं आणि शेवटपर्यंत भाकरी कराल ती अजिबात तुटणार नाही। आता चला हा पिठामध्ये गोळा घोळून घ्यायचा आणि भाकरी मी इथे लाटून घेते। तुम्हाला लाटून चपातीसारखी करून दाखवणार आहे। त्याआधी काय करायचं, पिठामध्ये घोळवल्यानंतर गोळा त्यावर जी लाटणी आपण फिरवणार त्यालासुद्धा पीठ लावून घ्यायचं, म्हणजे अजिबात चिटकत नाही। तुम्ही बघतच असाल हे बघा किती मस्त लाटली जाते, अजिबात चिटकत नाही आहे। म्हणजेच आपलं जे उकड आपण केले ताटामध्ये ते व्यवस्थित झालं आहे आणि पीठही बघा छान मळलं गेलं आणि व्यवस्थित भाकरी लाटली जाते। जशी चपाती लाटतो तशी भाकरी लाटली जाते आणि एकदम पातळ अशी लाटते बघा, तुम्हाला दिसत असेल। एकदम हलक्या हाताने लाटायची आणि समजा जर चिटकत असेल लाटताना ना तर लाटणीला थोडंसं पीठ
लाटणीला असं लाटणीवर पीठ असं भुरभरून घ्यायचं. लाटणीने सगळ्या बाजूने पीठ लावायचं. आता बाजूच्या कडा जरा सुटल्यात, ते थोड्याशा दिसायला हे वेगळ्या दिसत आहेत ना, तर तुम्हाला एकदम गोल अशी भाकरी हवी असेल चपातीसारखी, तर एखादं छाप घेऊन भांड्याचं छाप लावून तुम्ही अशा पुऱ्यासारखं असं काढतो तशी भाकरी तुम्ही सुद्धा छाप लावून व्यवस्थित काढू शकता. हे बघा किती छान मऊ झालेली आहे आणि बघा किती पातळ आहे. तर एक छोटी झालेली आहे. आपण दुसरी जी करू ना ती तुम्हाला दाखवते. बघा मस्त मोठी अशी दिसते भाकरी. तर एक तर झालेली आहे, तुम्हाला मी दुसरीसुद्धा इथे करून दाखवते. तेवढ्याच आकाराचा मी इथे पिठाचा गोळा घेते भाकरीचा. थापूनसुद्धा करता येईल ही भाकरी, इतकी छान होईल. पण तुम्हाला जर थापता येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता मी ह्या पिठात घोळून घेते गोळा आणि परत एकदा भाकरी आपण लाटायला घेऊया. आणि तुम्ही बघा ही सुद्धा भाकरी किती मस्त होईल आपली. बघा मी जसं सांगितलं तुम्हाला, जसजशी तुम्ही भाकरी करत जाल ना थोडं पीठ लाटणीला लावूनच घ्यायचं अगोदर, नाहीतर ते बिघडत नाही आणि आपला वेळही जात नाही. तर एकही माझी भाकरी अजिबात चिटकलेली नाही. तर हे बघा व्यवस्थित मस्त लाटून होते आणि पटापट होतात सगळ्या भाकऱ्या. आता ही पूर्ण हे बघा, आताच तुम्हाला दिसलं असेल बघा कशी पटकन चिटकते. लगेच लाटणीला पीठ लावून घ्यायचं आणि मग ते चिटकत नाही आणि तुटतसुद्धा नाही. तर एक लाटून झालेली आहे आणि आता मी मोठं भांडं घेतलं आहे, त्याने आपण जसं छाप लावून घेऊया भाकरीवरती. म्हणजे जे काठ थोडेसे फुटलेले आहेत ते थोडे दिसायला हे दिसतात ना, त्यामुळे मी करते. नाहीतर तुम्ही अशाच पण भाकरी तव्यावर शेकवून घेऊ शकता. तर हे बघा मस्त गोल झाले आणि किती पातळ आहे बघा. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं असेल. तर हे बघा आता मी ह्या भाकरी आहे ना अजून करून घेणार आहे लाटून वगैरे आणि मग आपण शेकायला घेऊया. मी इथे तुम्हाला तिसरीसुद्धा भाकरी लाटून दाखवली आणि ही सुद्धा भाकरी बघा आपली व्यवस्थित झाली आहे आणि बघा किती छान दिसते दिसायला. तर चला भाकरी आता भाजायला घ्यायच्यात, बाकीच्या मी नंतर करेन. भाकरी करतानाच मी ते तवासुद्धा तापून घेतलेला आणि हे बघा एक भाकरी आपण या तव्यावर घालूया. यावर थोडंसं पाणी लावायचं वरतून आणि जर तुमचा हात भाजत असेल ना तर एखादा ब्रश वगैरे घेऊन त्यानेसुद्धा तुम्ही या भाकरीवर पाणी असं लावू शकता ब्रशने. तर हे बघा पाणी लावून झालं आहे. भाकरीला जेव्हा पाणी लावताना तेव्हा गॅस बारीक ठेवायचा, नाही तर खूप असा हात भाजतो. काही वेळाने भाकरी मी इथे उलटून घेतली आहे आणि चांगली शेकवून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने पण. तर हे बघा भाकरी जेव्हा तव्यावर घालाल ना तर तशीच ठेवायची नाही, स्पेशली तांदळाची भाकरी, नाहीतर मग ती कडक होते. एकसारखी हलवून भाजायची. तर हे बघा इथे भाकरी फुललेलीसुद्धा आहे आणि बघा मस्त मऊ होतील आपल्या भाकरी, तुम्ही पुढे बघालच. तांदळाच्या भाकरी जेवढे करायची प्रोसेस आपल्याला महत्त्वाची वाटते ना, तेवढेच आपण ती ठेवतो कशी ते सुद्धा महत्त्वाचं. त्यानेसुद्धा भाकरी नरम राहतात. तुम्हाला मी सांगते काय करायचं आहे. तर हे बघा इथे आपली भाकरी झाली. आता ही भाकरी मी मोडून घेतली आणि असं जे चपातीचं भांडं आहे त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं. एखादा सुती कापड ठेवलं तरी चालेल आणि लगेच त्यावर जे झाकण असेल ते लावून घ्यायचं. त्यानेसुद्धा भाकरी नरम राहते. आणि हे बघा मी जसं तुम्हाला सांगितलं दुसरी भाकरी मी ते घालून घेतली आणि ब्रशने पाणी लावते. जर हाताला चटके भाजत असेल तर तुम्ही असं करू शकता. तर ही सोपी अशी ट्रिक आहे. तर आता मी भाकरी उलटून घेते काही वेळाने. बघा मस्त भाजल्या जात आहेत. ज्वारी बाजरीच्या भाकरीला रंग दिसतो भाजल्याचा, पण तांदळाच्या भाकरीला दिसत नाही. तर हे बघा अशा प्रकारे मी 3 भाकरी इथे केलेल्या आहेत, बाकीच्या मी करून घेते. आणि तिसरी छोटी भाकरी होती तीसुद्धा मी इथे भाजते आणि ही भाजली की बाकीच्या मी करणार आहे आणि सगळ्या भाकरी झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर हे बघा भाकरी तर झालेलेच आहे आणि तुम्हाला दाखवते सुद्धा मी. बघा किती मऊ झालेल्या आहेत. एक एक भाकरी तुम्हाला मी छान हातामध्ये चुरून दाखवते. बघा मस्त मऊ झालेल्या आहेत आणि चवीला पण खरंच छान लागत होत्या भाकरी. तर हे बघा एक एक करून सगळ्या भाकरी मी तुम्हाला दाखवते. आणि कोणी जर नवीन पहिल्यांदाच करत असाल भाकरी तरीसुद्धा तुमची मस्त होईल आणि अशाच मऊ होतील. तर हे बघा आता तुम्हाला यातली एक भाकर ना मी
मोडून दाखवते, तोडून दाखवते. हे बघा किती मऊ झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि बघा मस्तच झालेली एक छोटी भाकर होती ती मी तुम्हाला दाखवते. आणि पातळ पण आहे, जशा आपण चपात्या करतो तशा भाकरी झालेल्या आहेत. भाकरी शक्यतो जाड असतात, पण जेव्हा तांदळाची भाकरी आपण करतो त्या पातळच असतात, त्यामुळे मी पातळ केल्यात. तर हे बघा मस्त झाल्यात आणि खूपच छान झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, भाकरीची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.